मतदान मतदान हो, हा शब्द मी मुद्दामून दोनदा उच्चारला, कारण मत म्हणजे फक्त अधिकार नाही, मत म्हणजे दान आहे. आपले पूर्वज सांगून गेले, दान हे सत्पात्रे असावं. मग प्रश्न असा, आपण खरोखर सत्पात्रे दान करतोय का? आपण ज्या व्यक्तीला आपलं मत देणार आहोत, तो त्या मताची योग्य किंमत ठेवणार आहे का? किंमत म्हणजे नाही, मागताना वाटणारा भ्रष्ट पैसा नव्हे, भुलवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या दारू मटणाच्या पार्ट्या म्हणजे आदर, आपल्या विश्वासाचा, आपल्या भविष्यासाठी दिलेल्या जबाबदारीचा, परिसराच्या विकासाचा. नेता निवडताना आपण त्यांच्याकडे फक्त चेहरा पाहतो की त्यांच्या चारित्र्य आणि कामगिरीही पाहतो? हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा. निवडणुकीच्या आधी जे तुमच्या दारात येतात, नम्रपणे हात जोडतात, तुमचे प्रश्न ऐकण्याचं नाटक करतात, तुम्हाला आपलंसं करतात, काम झाल्यावर तुम्हाला लाथाडतात, 5 वर्षात एकदा आठवतात, तेही फक्त मत मागण्यासाठी. मग आपण किती वेळा फसणार, किती वेळा विकत जाणार, किती वेळा काही क्षणिक गोष्टीसाठी आपलं भविष्य पणाला लावणार? 1000 रुपये, दारूची बाटली, मटणाची पार्टी, लाचांनी आपण खरेदी होतोय का? तर होतोय, तर आपण फक्त आपलं आजच नाही तर आपल्या पुढच्या पिढ्याची उद्याही विकतो. ठेवा, जिथे पैशात मतं विकली जातात, तिथे भविष्यात पैशात न्याय विकला जाऊ शकतो, विकास विकला जातो आणि सर्वात मोठं म्हणजे तुमचा आवाज विकला जातो. म्हणजे फक्त हक्क नाही, ती जबाबदारी आहे. मत शहर बदलू शकतं, गाव बदलू शकतं आणि भविष्यही घडू शकतं. कोणाला मत द्यायचं, का द्यायचं, त्यांची कामगिरी काय आहे, तो तुमच्या मताचा मान राखेल का, तो त्या क्षेत्रासाठी काम करेल का, हे सर्व विचारल्याशिवाय मत देऊ नका. पात्रे असलं पाहिजे. मताने, विचाराने आणि जागरूकतेने निवडलेला नेता तुमचं भविष्य बदलू शकतो. म्हणून यावेळी फक्त मतदान करू नका, योग्य मतदान करा. हक्क विकू नका, भवितव्य जपा. दडपून टाकणाऱ्याला नव्हे, आवाज उंचावणाऱ्याला मत द्या. मी आहे डावकर आदित्य आणि आपण पाहतात ट्रुथएक्स. बदल हवा असेल तर आजपासून सुरुवात करा. विचार करा आणि मतदान करा.